वसा जनसेवेचा. जिल्ह्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांच्या सत्यतेबाबत येणाऱ्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने व्यापक आणि निर्णायक अशी यूडीआयडी पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीचे आदेश धडकल्याने सत्य पडताळणी सुरू होणार असून अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्रांचा आधार घेऊन सवलतींचा बेसुमार वापर करून घेणाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. विशेष म्हणजे हॅलो बुलढाणा, दैनिक जनसंचालन, सिटी न्यूज वृत्तवाहिनीने बोगस दिव्यांग कर्मचारी विविध शासकीय लाभ लाटत असल्याचे वेळोवेळी वृत्त प्रसारित करून पाठपुरावा केला होता. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या विषयाला यापूर्वी संबंधित अधिकारी यांनी वेळोवेळी बगल देऊन वेळ मारून नेली. तत्कालीन दिव्यांग कल्याण विभागाचे मुख्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळात शासकीय कार्यालय येथे आदेशपत्राला केराची टोपली दाखवली व दिव्यांग प्रमाणपत्र धारकांच्या तपासणीकरिता बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग गेलाच नाही. जो गेला त्यांनी यूडीआयडी व इतर कागदपत्रे हजर न करता तेथून पळ काढल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान आता बुलढाणा, अकोला जिल्ह्यात बोगस दिव्यांग व अस्थिव्यांग प्रमाणपत्र धारकांवर बल्फमध्ये झालेल्या शिक्षकांवर कारवाईमुळे बुलढाणा जिल्ह्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीची मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्तव्यावर असलेले जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली पथकाकडे जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी पाठवण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाच्या तपासणीसाठी सर्व यंत्रणा उपलब्ध असून लवकरच सर्व दिव्यांगाचे प्रमाणपत्र व त्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान अनेक कर्मचारी नोकरी लागल्यानंतर दिव्यांग झाल्याचे किंवा काही अपघात अथवा इतर कारणांमुळे दिव्यांगत्व आल्याचे प्रकार समोर आले आहेत. यातल्या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लोकांनी दिव्यांगत्वाचे बोगस खोटे प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवली व शासन योजनेचा लाभ घेतला आहे अशांवर तातडीने कठोर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्हा सिव्हिल सर्जन यांच्याकडून सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याची सखोल छाननी केली जाईल. यामध्ये नोकरीला लागल्यानंतर आलेले अपंगत्व आणि नोकरीपूर्वी असलेले अपंगत्व या दोन्ही गोष्टींची योग्य छाननी करून पुढील आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल. दिव्यांग प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी ही मोहीम सुरू होणार असल्याने अनेक कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही विभागात बनावट की खरी प्रमाणपत्रे असा संभ्रम पसरला आहे. शासनाने जारी केलेल्या सवलती, बदलीतील प्राधान्य, वाहतूक भत्ता, नियुक्तीतील लाभ आदींमध्ये काहींनी अधिकृतपणे फायदा घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या कारणानेच ही सर्वसमावेशक पडताळणी मोहीम राबवण्याचे पाऊल शासनाने उचलले आहे. जिल्हा याच्यातून रुग्णालयातून थोडेसे बोगस म्हणू किंवा काय बनावट असेल, काय शब्द एक्झॅक्ट आपल्याला तो शब्द, परंतु त्या सर्टिफिकेटची आम्ही पहिल्या टप्प्यात पडताळणी केलेली आहे आणि ते सर्टिफिकेट तिथे आढळून आलेले आहे. ज्या 10-15-20 लोकांचे तिकडे पण आढळून आलेले नाही. म्हणजे यूडीआयडी जे आमचं ऑनलाईन जे रजिस्ट्रेशन आहे आणि यूडीआयडी क्रमांक त्या दिव्यांगाकडे असणं हे बंधनकारक आहे. तर असे यूडीआयडी नसलेले सुद्धा 15-20 लोक आपल्याला सापडलेले. पहिल्या टप्प्यात आम्ही त्यांना नोटीस काढून त्यांचे खुलासे घेतो. त्यांना संधी देणार आहे आपण, तर तुम्ही यूडीआयडी का नाही काढलं नाही तर तुम्ही काढायचं म्हणलं त्याला कमिटी समोर प्रत्यक्ष हजर राहावं लागेल आणि तो जर खरोखर दिव्यांग असेल तर ते अप्रूव्ह करतील. तिथं जर त्याला काही डाऊट वाटला तर त्याला आपण बोर्डाकडे पाठवू. परंतु बाकीची जी मंडळी आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन आता सुरू आहे. आता बोगस जे आहेत ते बोगस पहिल्या टप्प्यामध्ये डायरेक्ट ज्याला आपण म्हणतो की सिव्हिल सर्जन किंवा डॉक्टर्स हे त्याच्यात ते करू शकतात की बाबा हा बोगस आहे. बोगस इन द सेन्स समजा तो दिव्यांग आहे पण 8% आहे, 40%चं सर्टिफिकेट आहे, तर त्याच्यावर आपल्याला काही सस्पेन्शनची कारवाई करणे किंवा ते पुढील जी काही रिगरस कारवाई करणे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील दिव्यांगाची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नुकत्याच शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सिव्हिल सर्जन लेव्हलला म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल सर्जन यांच्या अध्यक्षतेखालील जी टीम आहे त्या टीमकडे आम्ही आता जिल्हा परिषदेतले जे काही दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांच्या याद्या पाठवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या स्तरावर विविध स्वरूपाचं दिव्यांगत्व तपासणीचे यंत्र वगैरे सगळे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यांनी दिव्यांगत्वाची तपासणी सुरू केलेली आहे. आणि शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे लवकरच सर्व दिव्यांगत्वाची प्रमाणपत्राची पूर्णपणे फिजिकली तपासणी होईल असे आम्हाला आशा आहे. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.